नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे माझ्या किचन मध्ये। तर आज आपण मैद्यापासून असा एक खमंग असा नाश्ता बनवून घेऊया। तर बघू शकता, एक वाटी मी इथं मैदा घेतलेला आहे। यात आधी आपल्याला ओवा टाकायचा आहे। ओवा असा हातावरती घेऊन काय करायचं आहे, त्याला असं थोडासा चुळून घ्यायचा आहे। चुळून घेतला की कसा एकदम त्याचा वास सुटतो, त्यामुळे असं चुळून घेऊन त्यात टाकायचं आहे। आणि आता आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आहे। बघू शकता, मीठ पण आपलं त्यात गेलेलं आहे। आता यात आपण तेल टाकून घेऊया। तेल म्हणजे आपल्याला गरम करून वगैरे काय टाकायचं नाही, तेल आपल्याला असं नॉर्मलीच टाकायचं आहे। फक्त आपल्याला एक पळी अशी तेल टाकून घ्यायचं आहे आणि तेल टाकल्यानंतर ना हातानेच आपल्याला हे असं सगळं एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे। आणि आता हे तेल जे आहे ना, ते सगळं मैद्यात आपलं मिक्स करून गेलं पाहिजे, असं आपल्याला हे बनवून घ्यायचं आहे। बघू शकता। आणि आता आपल्याला ह्यात थोडं थोडं करून हे पीठ मळून घ्यायचं आहे। आता आपल्याला असंच थोडं थोडं करून हे मैद्याचं पीठ आहे ना, ते असं एक चांगला असा गोळा करून घ्यायचा आहे। आपल्याला जास्त पातळही नाही आणि घट्टही नाही, असा आपल्याला मैदा करून घ्यायचा आहे। आपलं गोळा करून घ्यायचा आहे मैद्याचा। बघू शकता, असं एकदम गोळा करायचा आहे। आणि एका ह्याच आपल्या परातीत त्याला झाकून ठेवायचं आहे 5 ते 10 मिनिटं। कसा गोळा आपला मऊ चिकना चिकना झालेला आहे। आता ह्याला आपण असं झाकून ठेवूया। असंच आपण ह्याला झाकून ठेवूया। आता आपल्याला बटाट्याची एकदम अशी सुकी सुकी भाजी करून घ्यायची आहे। बघू शकता, मी बटाटे उकडून चांगले चुरून पण घेतलेले आहेत। आता कढई ठेवलेली आहे आणि ही बटाट्याची भाजी करताना तुम्हाला तेल अगदी कमी, म्हणजे कमीत कमी आपली रोजची पळी जी असते ना, फक्त ती अर्धी पळी आपल्याला तेल वापरायची आहे। तर बघू शकता, अर्धीच पळी मी तेल घातलेलं आहे। आता आपल्याला तेल गरम होऊ द्यायचं आहे। त्यात जिरं टाकून घेऊया। जिरं चांगलं तेलात तळल्याच्या नंतर ना असं आपल्याला लसूण बारीक बारीक करून घ्यायचा आहे। आणि तो बारीक बारीक झालेला लसूण पण यात आपल्याला तेलात तळून घ्यायचं। मला वाटलं असं दाताखाली येऊन तुमच्या असं कच्चं पण लागणार आहे हे लसूण, तर तुम्ही त्याला टेचून पण बारीक पेस्ट करून टाकू शकता। आता मोठा एक चिरलेला कांदा आणि एक टोमॅटो मी त्यात टाकत आहे। आणि कांदा आणि टोमॅटो पण आपल्याला चांगला मऊसूत शिजवून घ्यायचा आहे ह्या तेलातच। आपण त्याला झाकण लावून ठेवूया। झाकण लावून ठेवल्यामुळे पटकन शिजून निघेल आपला कांदा आणि टोमॅटो। 5 ते 10 मिनिटांनी आपण हे झाकण काढून घेतलेलं आहे। आता आपला कांदा आणि टोमॅटो चांगला मऊ शिजलेला आहे। आता एक आपण मसाले ऍड करून घेऊया। मसाल्यात आधी आपल्याला घरगुती मसाला टाकायचा आहे। हळद 1 चमचा आणि आपला घरगुती तिखट होण्यासाठी थोडासा मसाला। चवीनुसारच मीठ टाकायचं आहे, नाहीतर मीठ जास्त होईल, त्यामुळे थोडंसंच मीठ। आणि आता हे आपला सगळा बटाटा त्यात टाकून घेऊया। आणि आता एकदम चांगलं एक सगळं मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे आपल्याला हे सगळं हलवून घ्यायचं आहे। आणि आता जे सर्वांनाच आवडतं आणि सगळ्यांनाच हवंसं असतं ते म्हणजे कोथिंबीर। तर कोथिंबीर पण आपण यात टाकून घेऊया आणि चांगलं त्याला पण एकजीव करून घेऊया। तर आपली बटाट्याची भाजी तयार झालेली आहे। हे बघू शकता, अशी सुकी बटाट्याची भाजी आणि न तेल असं, म्हणजे थोडंसंच तेल आपण वापरलेलं आहे। अशी भाजी आपल्याला तयार करायची आहे। जर तुम्ही तेल जास्त टाकलं तर आपलं सगळं नाश्ता म्हणजे तेलकट होऊ शकतो। त्यामुळे आपण आता गॅस बंद करून घेऊया आणि थंड होण्याची वाट बघून घेऊया। गोळा मी घेतलेला आहे। आता ह्या गोळ्याचे आपल्याला समान असे चांगले गोल गोल हे करून घ्यायचे, गोळे पाडून घ्यायचे आहेत आपल्याला। जास्त मोठे पण नाही आणि जास्त बारीक पण नाही, असे आपल्याला गोळे तयार करून घ्यायचे आहेत। तरी तुम्ही बघू शकता, मी एवढ्याशे गोळे तयार करून घेत आहे। हे बघू शकता, एवढ्याशे मी गोळे तयार करून घेतलेले आहेत। एकदम पातळ अशी याची लाटी लाटून घ्यायची आहे। आधी पहिल्यांदा गोलच लाटून घ्यायची आहे आपल्याला। बघू शकता, आता ही गोल लाटलेली आहे। आता थोडीशी आपल्याला अशी लांबकी लाटी लाटून घ्यायची आहे अशा पद्धतीने।
त्याचे काट पण एकदम आपल्याला चांगले लाटून घ्यायचे आहे. आणि आता जे आपलं बटाट्याचं मिश्रण आपलं थंड झालेलं आहे ना, ते यात टाकून घ्यायचं आहे अशा पद्धतीत. हे बघू शकता अशा पद्धतीत. आणि आता हे चिकटण्यासाठी तुम्हाला जर चिकटणार नाही म्हणजे चांगलं चिटकलं पाहिजे याची काळजी घ्या. त्यात आपण ह्याला पाणी किंवा तेल लावू शकता तुम्ही. मी पाणी लावत आहे. हे बघू शकता अशा कडेने आपल्याला सगळं पाणी लावून घ्यायचं आहे. आणि ही एक साईड आपल्याला अशी उचलून त्याच्यावरती मांडायची आहे अशा पद्धतीत. आणि आणखी ही पण साईड याच्यावर मांडून घ्यायची आहे अशा पद्धतीत. आणि हे सगळं चिटकून घ्यायचं आहे आपल्याला. आणि आता याला पण आपल्याला इकडे चिटकवून घ्यायचं आहे. त्यासाठी इथं आणि इथं पाणी लावून घ्यायचं आहे आणि अशी चिटकवून घ्यायची आहे. आता हे इकडच्या साईडने चिटकवलेलं आहे आणि हे या साईडने चिटकवायचं आहे. इथं आणि इथं थोडस पाणी लावून घ्यायचं आणि हे पण इकडच्या साईडला चिटकवून टाकायचं. हे चिटकलं ना आपले तेलात फुटणार नाही, याची काळजी घ्यायची शक्यता. हे बघू शकता आपलं तयार झालेलं आहे. आता आपण सगळेच अशा पद्धतीत तयार करून घेऊया. अशी आपल्याला हे लाटी सगळ्या तयार करून घ्यायच्या आहेत. एकदम नॉर्मल गरम केलेलं आहे आणि गरम कडकडीत जर आपलं हे तेल गरम केलं तर आपली फक्त वरची लेअर भाजू शकते, खालची एकदम आतपर्यंतची लेअर भाजू शकत नाही. त्यामुळे आपण थोडस नॉर्मल तेल हे करून घ्यायचं आहे. बघू शकता मी एक एक सोडते आहे याच्यात. ते बघू शकता नॉर्मल आपलं तेल गरम आहे. अशाच कमी तापलेल्या तेलात आपल्याला हळू एकदम गॅस बारीक करून आपल्याला हे तळून द्यायचे आहे. का तर आतील पण भाग आपल्या चांगला तळला गेलेला पाहिजे. त्यामुळे अशा कमी गरम झालेल्या तेलात आपल्याला हे तळून घ्यायचे आहेत सगळे. तर बघू शकता आपले मस्त असे लाल असे तळून निघालेले आहेत आपले हे, जे आपण याला पॅटीस पण म्हणू शकतो. हे बघू शकता असे लाल होईपर्यंत चांगले तळायचे आहेत आपल्याला. आता हे आपण काढून घेऊया. तर बघू शकता किती मस्त असे आपले हे तळून झालेले आहे. बघू शकता आपले हे पॅटीस तयार आहेत. तुम्हाला एक मी ओपन करून दाखवते. बघू शकता किती जे मस्त झालेले आहे. हे बघू शकता आतून बी चांगले तळले गेलेले आहेत आपले. त्यामुळे आपल्याला एकदम कमी तापलेल्या तेलात आपल्याला हे तळून घ्यायचे आहेत. तुम्ही हे दही सोबत किंवा पुदिन्याची चटणी सोबत पण खाऊ शकता. आणि हे माझे थोडेसे लाल जास्त झालेले आहेत. तुम्ही थोडेसे कमी लाल काढा, त्यामुळे तुमचे बीप दिसायला खूप छान दिसतील. आणि आता ही रेसिपी माझी आवडली असेल तुम्हाला तर पटकन माझ्या चॅनलला जाऊन सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा, नक्की लाईक करा. धन्यवाद.